काही नेते आणि पक्षांची दखल घ्यावी असं वाटत नाही। राज ठाकरे यांच्यासारखे नेते महाराष्ट्र द्रोही यांच्या मांडीला मांडी लावून बसतील तर बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या आत्म्याला किती त्रास होत असेल याची कल्पनाच न केलेली बरी, अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या पुणे येथील सभेनंतर दिली आहे। बोला। राज ठाकरे काल भाषणात असं म्हणाले की जर मस्जिदींमधून महाविकास आघाडीला उमेदवारांना मत देण्याचे फतवे काढले जात असतील तर मी हिंदूंना फतवा काढतो की त्यांनी महायुतीच्याच फतवा का ते आता फतव्याकडे वळल्यात। बघा, काही नेते आणि काही पक्ष यांची फार दखल घ्यावी अशी महाराष्ट्रातली स्थिती नाही। महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सध्या संविधान वाचवण्याची फार मोठी लढाई सुरू आहे। या देशातली लोकशाही, या देशातलं स्वातंत्र्य आणि संविधान धोक्यात आलेलं असताना हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, शीख, जैन, बुद्ध या देशामधले सगळ्या जाती धर्माचे पंथाचे लोक संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरू इच्छित आहेत, मतदानाच्या माध्यमातून सत्ता परिवर्तन करू इच्छित आहेत। आणि त्याच वेळेला राज ठाकरे यांच्यासारखे नेते महाराष्ट्र द्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदू हृदय सम्राट बरं का यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याची कल्पनाच न केलेली बरी। ज्या ठाकरे परिवारानं महाराष्ट्राच्या अखंडतेसाठी, महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आपलं संपूर्ण जीवनाचं समर्पण केलं, मराठी माणसाला ताकद दिली, त्याच कुटुंबातली एक व्यक्ती महाराष्ट्रावर औरंगजेबी वृत्तीनं चाल करून येणाऱ्या लोकांना मदत करू इच्छित असेल तर मला असं वाटतं प्रबोधनकार ठाकरे असतील किंवा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील त्यांचा पवित्र आत्मा अस्वस्थ झाला असेल। 2019 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिवसेना सोबत असल्यामुळे 9 सभा झाल्या होत्या। यंदाच्या वेळेला त्याच्या दुपटीने सभा बघायला मिळत आहे। 27 सभा, मुंबईत 7 सभा, मुंबईत 7 ते 8 सभा ते घेत आहेत। याचं कारण असं आहे की नकली शिवसेना जी त्यांच्या बरोबर आहे त्या शिवसेनेचा त्याला काही फायदा होणार नाही। नकली राष्ट्रवादी काँग्रेस जी अजित पवारांची आहे त्याचा त्यांना काही फायदा होत नाही। आणि मुख्य म्हणजे स्वतः नरेंद्र मोदी हा ब्रँड महाराष्ट्रातच नव्हे तर देशातूनच संपलेला आहे। त्यांनी किती आदळआपड करावी, सभा गाव्यात भाषणं करावी, आमच्या नावानं बोटं मोडावीत, आमच्या नावानं दाढी खाजवावी, बघा काही होणार नाही। महाराष्ट्रामध्ये आम्ही 35 ते 40 जागा जिंकतो। नरेंद्र मोदींनी ठाण मांडावं, मुंबईत येऊन तात्पुरतं घर घ्यावं पेडर रोडला, आम्ही त्यांना घर बघून देतो, काही फायदा होणार नाही। आम्ही महाराष्ट्र जिंकतोय आणि देशही जिंकतोय। मुंबईची सभा होते त्या सभेला राज ठाकरे देखील उपस्थित राहणार आहे 17 तारखेला। राहू द्या ना, महाराष्ट्र द्रोह्यांच्या मांडीला मांडी लावून त्याने बसलेला महाराष्ट्र पाहिजे त्या दिवशी। अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका, ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत, मराठी माणसाचे शत्रू आहेत असे सांगणारे हे सद्गृहस्थ त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात। याबद्दल ईडीचे आभार। साहेब, नाशिक महापालिकेमध्ये 800 कोटींचा घोटाळा झालाय असा आपण आरोप केला होता।